ना टकराओ, बेवजह ना अपना समय गवाओ, यूं ही ख्यालों से ना टकराओ, बेवजह ना अपना समय गवाओ। मंजिल तो मिल जाएगी, मंजिल तो मिल जाएगी, मंजिल तो मिल जाएगी, मंजिल तो मिल जाएगी। तुम जरा अपने कदम तो बढ़ाओ, मंजिल तो मिल जाएगी। तुम जरा अपने कदम तो बढ़ाओ, मंजिल तो मिल जाएगी, मंजिल तो मिल जाएगी, मंजिल तो मिल जाएगी, मंजिल तो मिल जाएगी, मंजिल तो मिल जाएगी। आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्रीमान संगेवार सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, तसेच सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, आज या ठिकाणी वर्ग 9 अ आणि वर्ग 9 ब या दोन्ही वर्गातर्फे त्यांचे वर्ग शिक्षक श्रीमान वाळके सर आणि दुसरे वर्ग शिक्षक श्रीमान तुपेकर सर आणि या दोन्ही वर्गाचे विद्यार्थी यांनी आपले मोठे वर्गबंधू वर्ग 10वीचे या वर्गबंधूंना आज निरोप देत आहे आणि वर्ग 11वीचे सर्व विद्यार्थी, त्यांच्या वर्ग शिक्षिका प्राध्यापक रघुवंशी मॅडम हे आपले ज्येष्ठ बंधू वर्ग 12वीच्या सर्व मुलांना आणि मुलींना आज या ठिकाणी निरोप देत आहेत। आता या ठिकाणी आज हा निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आपल्या या शाळेतील आपला औपचारिकपणे हा आजचा शेवटचा दिवस वर्ग 10वीच्या मुलांचा आणि वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांचा। विद्यार्थ्यांनो, तुम्ही जेव्हा या शाळेच्या परिसरामध्ये प्रवेश केला तेव्हा या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्ही फार लहान होता, जवळपास 7-8 वर्षाचा प्रवास तुम्ही या शालेय परिसरामध्ये घालवलेला आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला आम्ही प्रत्येकाच्या आमच्या कला कौशल्याने तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला घडवलं, तुम्हाला प्रसंगी घडवलं, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। धन्यवाद सर। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मंचावर या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय किवडे सर, त्यांचा चमू, त्यांचे सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। सरांनी मला जेव्हा आमंत्रण दिलं सर, मला इच्छुकच भेटले आणि मी त्यांना सांगितलं की सर, विद्यार्थ्यांसाठी किंवा आमची इच्छा आहे एखादं आमच्याकडे प्रोग्राम चालत असतो। सध्याची जी पोलिसिंग आहे मित्रांनो, ती आहे पब्लिक पोलिसिंग। त्यामुळे आम्ही ना पब्लिकला अवेअरनेस करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर 2 जानेवारी ते 8 जानेवारी
पोलीस सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहामध्ये आम्ही आमचं कामकाज, कायद्याची कलम, मुली महिलांसाठीचे कायदे, त्यांच्या तरतुदी, तसेच पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं, ऑनलाईनला काय काय माहिती तुम्हाला मिळू शकते, अशा अनेक नाही भरपूर गोष्टी करत असतो. आणि मेहनतीमधनं तुमच्यासारखंच आम्ही अशा ग्राउंडवर मोठे झालेलो आहोत आणि असेच बऱ्याच जणांची व्याख्याने शब्द आमच्या कानावरनं गेलेले आहेत. आणि या जडणघडणीला या शिक्षक लोकांचं जे मोलाचं मार्गदर्शन मिळालं ते तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट स्कूलमध्ये मिळणार नाही, असं मी छाती ठोकून सांगतो. कारण मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे. छोट्याशा गावामध्ये जन्माला आलो आणि त्या गावाची जी परिस्थिती होती ती सर्व सांभाळून तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलोय. मित्रांनो, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला चांगली शिक्षक मिळाली, आम्हाला देखील मिळाली. याच्यापेक्षा आणि यांच्यामध्ये काही कमी नाही. मित्रांनो, त्यांच्या मुलापेक्षा जास्त प्रेम आपल्या विद्यार्थ्यावरती देत असतात. त्याचं कारण असं आहे की यांचं एकच सुख आहे की मी ज्या पद्धतीने मोठं झालो, नोकरी करतोय, माझा विद्यार्थी देखील कुठंच कमी पडला नको पाहिजे, एवढीच सुप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये असते. आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर हा जो तुमचा प्रवास आहे इथपर्यंतचा, हा रेंगाळत हसत खेळत गावातल्या गावात पार पडला. ये धरती तुम्हारी है, ये गगन तुम्हारा है, ये गगन तुम्हारा है, तुम्हारे ये हौसला ही